Cancer Healer Center, a new beginning. संतोष देशमुखांना लाकडी काठी, प्लास्टिकचा पाईप, क्लच वायर, गॅस पाईप अशा हत्यारांनी मारहाण केली। गुलेनं देशमुखांच्या छातीवर उडी मारत लघवीही केली। सुदर्शन घुलेच्या जबाबात देशमुखांच्या हत्येची 2 तासांची क्रूर कथा समोर। अपहरण करून संतोष देशमुखांची हत्या केली। आरोपी सुदर्शन घुले, जयराम साठे आणि महेश केदारची पोलिसांसमोर कबुली, तर प्रतीक घुलेनं हत्या केलेली जागा दाखवली। झाडाझुडपात लपवलेले हत्यार देखील पोलिसांच्या ताब्यात। 2 कोटी खंडणी द्या, मी वाल्मिकचा माणूस, असं घुलेनं म्हटलं। अवादा एनर्जी प्रकल्पावरील ऑफिस बॉयचा जबाब टीव्हीनांच्या हाती। धनंजय मुंडे तुम्हाला बघून घेतील असं म्हणत अजून एका आरोपीनं अवादा कंपनीच्या कर्मचाऱ्यांना धमकी दिली होती। मनोज जरांगेंचा दावा, तर सरकार मुंडेंना वाचवत असल्याचा जरांगेंचा आरोप। संतोष देशमुखांच्या हत्येच्या कटाचा मास्टरमाइंड वाल्मिक कराडच। खोक्या सापडतो मग कृष्णा आंधळे का सापडत नाही, हे बीड पोलिसांचं अपयश। खासदार बजरंग सोनावणेंची टीका। आरोपींना फाशी दिल्यानंतर खरे समाधानी होऊ। 4 महिन्यानंतर त्यांनी हत्येची कबुली दिली, तरी न्यायासाठी आम्हाला संघर्ष करावा लागला। धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया। सौगाते मोदी हे सौगाते सत्ता आहे। बटेंगे तो कटेंगे म्हणणारे आता सौगात देणार। भाजपनं हिंदुत्व सोडलं असं जाहीर करावं, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। चांगला कार्यक्रम आणला तर त्यात वाईट वाटण्याचं कारण काय? सर्वधर्म समभाव ही आपली परंपरा। उद्धव ठाकरेंच्या मोदींवरील टीकेनंतर अजित पवार यांचं उत्तर। शिवसेना एकच, बाकी आहे ती गद्दार एशन्सी सेना। उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर निशाणा, तर बदनामी झाल्याचं त्यांना वाटतंय, म्हणजे ते गद्दार आहेत, ठाकरेंची टीका। आमची भूमिका आधी आणि आताही सारखीच। ठाकरेंप्रमाणे आम्ही इतरांकडे झुकलो नाही। मंत्री संजय शिरसाट यांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार। इंदिरा गांधींच्या काळातच संविधानाला हात लावला गेला। इंदिरा गांधी न्यायालयापेक्षा स्वतःला सुप्रीम समजत होत्या। मुख्यमंत्री फडणवीसांची जोरदार टीका। इच्छा नसताना पुरुष वैद्यकीय अधिकारी माझी वैद्यकीय चाचणी करायचे। स्वारगेटमधील पीडितेचे पुणे पोलीस आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप। केसमध्ये सरकारी वकील म्हणून सरोदेंची नियुक्ती करण्याची मागणी। पीडितेची बाजू कुणी मांडायची हा तिचा अधिकार। सरकारी वकील नियुक्तीच्या मागणीवर असीम सरोदेंची प्रतिक्रिया। मनोधैर्य योजनेअंतर्गत तिला अद्यापही मदत नाही, प्रशासन काय करताय, सरोदेंचा सवाल। वकिलांच्या मार्फत कुणाल कामरा खार पोलिसांच्या संपर्कात। सूत्रांची माहिती, कामराला 31 मार्चला जबाब नोंदवण्यासाठी हजर राहण्याचं दुसरं समन्स। कुणाल कामराबाबत आता 3rd डिग्रीचा वापर करावा लागेल। वरिष्ठांच्या सूचनेमुळे आम्ही संयम बाळगून। शिंदेंवरील टीकेनंतर शंभूराज देसाई संतापले। इंद्रजित सावंतांना मीच फोन केला, मोबाईलमधील डेटाही डिलीट केला। मध्यरात्री केलेल्या चौकशीत कोरटकरची कबुली। सूत्रांची माहिती, रायगडावरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा 1 मे पर्यंत हटवा, अन्यथा आम्ही स्वतः पुढाकार घेऊन तो हटवू। संभाजी ब्रिगेडचा सरकारला इशारा। वाघ्याची अडचण की होळकरांनी निधी दिला याची अडचण। अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज भूषणसिंह राजेंचा टोला, तर वाघ्या कुत्र्याच्या स्मारकावरून राजकारण करणारे शिवरायांच्या स्मारकाबाबत गप्प का, ठाकरेंचा सवाल। कुंभमेळा नामकरणावरून नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या महंतांमध्ये वाद। मंत्री गिरीश महाजनांनी रवींद्र पुरी यांची भेट घेतली। कुंभमेळ्याला नाशिकचं नाव देऊन न देण्यास रवींद्र पुरींचा विरोध। Cancer Healer Center, a new beginning.